नमस्कार मंडळी. हॅवलॉक आयलंडला बाय बाय करून आम्ही निघालो नील आयलंडकडे. यावेळेस आम्ही नौटिका फेरी बुक केली होती. नौटिकाचा एक्सपिरियन्स खूपच मस्त होता. नील आयलंड म्हणजेच शहीद द्वीप खूपच छोटूसं असं आयलंड आहे आणि खूपच सुंदर आहे. चला तर एक्सपिरियन्स करूया माझ्याबरोबर नील आयलंड. काय मस्त दिसतंय इथून. वाव, वेगळाच रंग आहे एकदम. असा रंग मी याआधी कधी बघितलाच नव्हता समुद्राचा. रिसॉर्टवर आमचं ग्रँड वेलकम झालं. रिसॉर्ट खूपच सुंदर होतं. रिसॉर्टचा पूर्ण परिसर आणि रूम टूर मी व्हिडिओच्या शेवटी देईन. हे रिसॉर्ट मी 100% रेकमेंड करीन. रिसॉर्टचं नाव आणि पर डे चार्जेस मी व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेन, तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. रिसॉर्टमधून निघून सगळ्यात पहिले पोचलो भरतपूर बीचला. खूपच सुंदर असा हा बीच आहे. आहा, बीच बघून ना असं वाटलं ना, काय सांगू तुम्हाला, इथून पायच निघत नव्हता. या भरतपूर बीचवर चेंजिंग रूमचीही फॅसिलिटी आहे, त्यामुळे तुम्ही मनसोक्त भिजू शकता. येताना कपडे घेऊन या. नील आयलंडवर जर तुम्हाला वॉटर ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील तर फक्त आणि फक्त या भरतपूर बीचवरच होतात. भरतपूर बीचवर मनसोक्त एन्जॉय करून आम्ही निघालो नॅचरल ब्रिजला. नॅचरल ब्रिज समुद्राच्या लाटा आपटून तयार झालेला निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार. पण हा चमत्कार बघायला तुम्हाला ओहोटीच्या वेळेसच यावं लागतं. ओहोटीच्या वेळी इथल्या खळग्यात जे पाणी साठलेलं असतं त्यात वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळतात. गाईडची सुविधाही उपलब्ध आहे. ते आपल्याला समुद्री जीव आणि इतर बरीचशी माहिती सांगतात. इथे यायचा रस्ता मात्र सोपा नाहीये. खूपच काळजी घ्यायला लागते चालताना. दगड, धोंडे, स्लिपरी रस्ता, शिवाय थोड्याशा पायऱ्या, असं सगळं आहे. त्यामुळे सिनियर सिटीझननी योग्य ती काळजी घेऊनच मग यायला पाहिजे. नॅचरल ब्रिजवरून आम्ही आमच्या रिसॉर्टवर पोचलो. रिसॉर्टच्या बीचवर इतकं सुंदर वाटत होतं. सुंदर संधी प्रकाश पडलेला आणि त्याचवेळी चंद्रोदयाचाही आनंद आम्ही घेतला. रिसॉर्टच्या हॉटेलवर जेवणाचा आनंद घेऊन त्या दिवसाची सांगता झाली. दुसऱ्या दिवशी आम्ही पोचलो सीतापूर बीचला. हा बीच सनराईजसाठी फेमस आहे. खूपच छोटासा बीच आहे हा. जर तुम्हाला सनराईज बघायला यायचं नसेल तर तुम्ही हा स्किपही करू शकता. सीतापूर बीचवर थोडा वेळ एन्जॉय करून आम्ही निघालो सनसेटसाठी फेमस असलेल्या लक्ष्मणपूर वन बीचवर. बीचपासून पार्किंग थोडं लांब आहे, तर थोडा रस्ता चालत जायला लागतं. पण हा चालत जाण्याचा रस्ता इतका सुंदर आहे. दोन्ही बाजूला अशी उंच उंच झाडी आहे. इतकं सुंदर वाटतं तिथून चालत जाताना की काय सांगू. या बीचवरची वाळू खूपच मऊशार आणि खूपच पांढरी शुभ्र होती. इथे या लक्ष्मणपूर वन बीचवर स्टार गेझिंग ॲक्टिव्हिटी पण होते. तुम्ही इथे स्टार गेझिंग पण करू शकता इथे सनसेट नंतर.
या अंदमानच्या बीचमध्ये आणि आपल्या कोकणातल्या बीचमध्ये मला एक फरक वाटला की कोकणातल्या बीचच्या आजूबाजूला अशी फक्त नारळाचीच झाडं आहेत, नारळ किंवा सुपाऱ्या वगैरे, आणि इथे मस्त घनदाट जंगलासारखे मोठाले वृक्ष आहेत आणि ते अगदी बीचच्या जवळच आहेत बघा. की बीचच इथे लगेच वाळू आहे. बीचवरील सनसेटचा मनमुराद आनंद घेऊन आम्ही परत आमच्या रिसॉर्टकडे निघालो. नमस्कार मंडळी, सीशेल संसारामध्ये आता 2 नाईट मी असणार आहे. तर क्विक रूम टूर देते तुम्हाला हॉटेलची. याचा एंट्रन्स आहे. वॉशरूम पण चांगलं स्पेशियस, नीट अँड क्लीन आहे. हा असा शॉवर एरिया इकडे वेगळा दिलेला. रूम स्पेशियस आहे ना, आणि या फॅनच्या डिझाईनमुळे एकदम अँटिक लुक आला आहे त्याला. वेगळाच रस्टिक लुक, अँटिक लुक, एकदम वेगळंच डिझाईन आहे फॅनचं. आणि इकडे सेंट्रलाइज एसी आहे. आणि इथे बाल्कनी, मेन जो पॉइंट आहे तो बाल्कनी. वाव, स्पेशियस बाल्कनी आहे. आणि इथे समोर स्विमिंग पूल पण आहे. इथेच दिसतोय स्विमिंग पूल बाल्कनीला. आणि ही पण बीच टच प्रॉपर्टी आहे. इथूनच बाहेर यालाच लागून बीच पण आहे. या रिसॉर्टचं नाव आहे सीशेल समसारा आणि आम्ही पर डे 11,000 या रिसॉर्टला दिले, इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट. तर मंडळी, हा भाग तुम्हाला कसा वाटला? आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंटही करा. बरेच जण नुसता व्हिडिओ बघतायत पण सबस्क्राईब करत नाहीत, तर जे नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आता पुढील भागात बघूया रॉस